नमस्कार मित्रांनो, आजच्या ब्लॉगमध्ये तुमचं सगळ्यांचं हार्दिक स्वागत. मित्रांनो, आजचा विषय फार महत्त्वाचा आहे. जे यूट्यूबर आहेत किंवा जे यूट्यूबर बनणार आहेत आणि ज्यांना व्हिडिओ शूटिंग करायची फार आवड आहे, तर हा व्हिडिओ त्यांच्यासाठी असणार आहे. आणि आजचा ब्लॉग तुम्ही शेवटपर्यंत बघा, तुम्हाला एकदम चांगली माहिती मिळणार आहे. मित्रांनो, 2 दिवसापूर्वी मी एक ड्रोन घेतला आहे. तुम्ही बघू शकता या बॅगमध्ये एक ड्रोन आहे. तर आता मी ड्रोन घेतला. पहिला ड्रोन माझ्याकडे होता एअर 3 आणि तो सध्या मी काही महिन्यांपूर्वी विकला होता. तर आता मी नवीन मॉडेल मार्केटमध्ये आलं आहे आणि तो म्हणजे DJIचा Neo 2. तर आपण तो ड्रोन आणला आहे. त्या ड्रोनची माहिती घेऊया. बऱ्याचशा मित्रांना आहे ना, या व्हिडिओच्या माध्यमातून या ड्रोनविषयी माहिती मिळणार आहे आणि त्यांना नक्कीच उपयोगी ठरणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आता आपण माहिती घेऊया ड्रोनची आणि ड्रोन कसा आहे आणि त्याच्यामध्ये काय काय फीचर्स आहेत हे सगळं बघूया. जे माझे व्हिडिओ बघतात त्यांना हे लोकेशन माहिती असेल. तर हे आहे निवेमधलं सुतारवाडी डॅम आणि या डॅमवरती आपण आज आलो आहे. तर पाणी बघा कसं मस्त दिसतं आहे. आता थोडं पाणी कमी आहे उन्हाळ्यामुळे, नाहीतर हे सगळं पाण्याखाली असतं आणि आजूबाजूचा सगळा परिसर मस्त हिरवागार दिसतो बघा. आज आपल्यासोबत बाळा आहे. हाय. आणि इकडे आपला सचिन. हाय. तर हे दोघंसुद्धा आज माझ्याबरोबर आलेत. या बाजूला बघू शकता मस्तपैकी सनसेट बघायला भेटतो आहे. हा एक सुंदर सनसेट पॉईंट आहे आणि इथे कधी आला तर तुम्ही भेट द्या. आता माहिती घेऊया ड्रोनविषयी. तर अशा प्रकारची ही आपल्या ड्रोनची बॅग आहे. ही बघा. तर आपण ओपन करूया. बॅग आपण ओपन केले. बॅग ही ड्रोनसोबत मिळत नाही, आपल्याला सेपरेट घ्यावी लागते. ही बॅग आपल्याला पडले 3500 रुपये होती. आपल्याला 3000 रुपयाला ही बॅग बसलेली आहे. तर आता ह्याच्यामध्ये काय काय आहे हे मी तुम्हाला दाखवतो. तर हा बघा, हा आपला ड्रोन आहे. आता ह्याच्यामध्ये बॅटरी आपण टाकलेली नाही आहे. तर असा काहीसा आपला ड्रोन आहे बघा. मी बॅटरी टाकून तुम्हाला लवकरच दाखवतो. त्यानंतर या बॅगमध्ये एक रिमोट आहे. आता आपला पहिला एअर 3 होता आणि एअर 3ला इथे डायरेक्ट स्क्रीन होती, तर त्याच्यावरती आपल्याला तो दिसायचा. आता ह्याला आपल्याला हे बाहेर घेऊन इथे मोबाईल कनेक्ट करावा लागतो. मी दाखवतो पुढे तुम्हाला, व्हिडिओमध्ये बनून राहा. त्यानंतर ही आपली बॅटरी केस आहे. तर ह्याच्यामध्ये आपल्याला 3 बॅटऱ्या आहेत, ज्या की साधारणतः एक 15 ते 20 मिनटं बॅकअप देतात. एवढ्याशा छोट्या ड्रोनला 15 ते 20 मिनटं बॅकअप म्हणजे मित्रांनो खूप झाला आणि खूप भारी ड्रोन आहे. मी तुम्हाला दाखवतो. आता मी अनबॉक्सिंगचा शॉर्ट आपल्या चॅनलवरती अपलोड केला आहे. तर आता आपण याची माहिती घेऊया. तर अशा प्रकारची आपली बॅटरी आहे बघा ड्रोनची आणि हा आपला ड्रोन आहे. आता तुम्हाला मी दाखवतो. तर हे बघा, आता आपली बॅटरी बसलेली आहे आणि आपला ड्रोन रेडी झाला आहे फ्लायसाठी. तर आता ह्याच्यामध्ये आहे ना बरीच छान छान फीचर्स आहेत, ती आत्तापर्यंत कुठल्याही ड्रोनला नव्हती. तर सगळ्यात पहिलं तुम्हाला मी सांगतो की ह्याला 12 मेगापिक्सेलचा सेन्सर आहे आणि खूप चांगली क्लॅरिटी देतो. मी आत्ता आणल्यावर फ्लाय केला होता आणि खूप चांगली क्लॅरिटी देतो आहे. फोटोसुद्धा एक नंबर येतात. आता तुम्ही म्हणाल की फोटो एक नंबर येतात, फोटो सगळ्याच ड्रोनला काढता येतात. पण मी तुम्हाला सांगतो, ह्या ड्रोनला एक भारी फीचर्स आहे की हा ड्रोन फोटो मोडला टाकल्यावर स्वतः आपले वेगवेगळ्या अँगलने आणि वेगवेगळ्या हाईटवर चांगले फोटो काढतो. तर हा आपल्याला रिमोटसुद्धा वापरता येतो आणि रिमोटशिवाय पण वापरता येतो. तर जर तुम्ही ब्लॉगर असाल आणि तुम्ही एकटे सोलो शूट वगैरे करत असाल तर तुम्हाला हे एक नंबर प्रोडक्ट आहे. आता तुम्हाला मी पहिलं विदाऊट रिमोट दाखवतो की हा कसा यूज होतो. ही कॅप आहे, ती आपल्याला पहिली काढायला लागेल. हे बघा, कॅप काढलेली आहे आणि इथे तुम्ही बघू शकता हे आपलं गिम्बल आहे. इथे कॅमेरा आहे आणि ह्याला सेन्सरसुद्धा आहेत. हे बघा, इकडे सेन्सर आहेत. तर सेन्सर खूप स्ट्रॉंग आहेत एकदम. तर हा ड्रोन बघा, इथे वरती बॅटरी आहे आणि हा एक ट्रान्समीटर आहे ज्याच्यावर आपण रिमोटला लांबपर्यंत रेंजमध्ये ह्याला पाठवू शकतो. तर हा ट्रान्समीटर आहे आणि या साईडला बटन्स दिलेत बघा. तर हे एक बटन आहे आणि हे 2 बटन आहेत, त्याने मोड चेंज होतो. तर आपण आता ऑन करूया. ऑन करण्यासाठी हे बटन आहे ते एकदा दाबून परत एकदा दाबून ठेवायचं आहे आपल्याला. हे बघा, आपले जे फॅन्स आहेत ते मूव्ह झाले, त्याचा अर्थ ड्रोन आपला चालू झाला आहे. गिम्बल पण आपलं सेट झालं आहे बघा. आता मित्रांनो, हा मी फॉलो मोडवर टाकणार आहे आणि तो मला फॉलो करेल असं काहीसं सेटिंग मी आत्ता त्याच्यावरती चालू करतो आहे. तुम्ही लक्ष देऊन बघा. तर या बाजूला इथे बटन आहे, हे ड्रोन फ्लाय करण्यासाठी बटन दिलेलं आहे आणि इकडची 2 बटनं आहेत. ती ड्रोन आपल्याला काय मोडमध्ये पाहिजे, म्हणजे ड्रोनी शॉट पाहिजे किंवा आपल्याला फॉलो करायला हवा आहे किंवा सर्कल शॉट हवा आहे, ते सगळं आपल्याला आहे ना इथे आपल्याला सेट करता येणार आहे. तर आता तुम्हाला मी फॉलो मोड दाखवतो आणि ते पण रिमोटशिवाय. इथे बटन आहे ते मी दाबलं आहे.
ओके, आता ह्या ड्रोनमध्ये आणखीन एक गंमत आहे. हे बघा, आता मी असा हात ठेवतो आहे त्याच्यासमोर. ओके, आणि मी हात ओपन केला. आता तिथे ब्ल्यू लाईट लागला. आता ह्या ड्रोनला अशी सिस्टीम आहे की मी ह्याला हवी तशी माझी पोझिशन सेट करू शकतो. जसा मी हात फिरवेन तसा तो ड्रोन माझ्याबरोबर मूव्ह करेल. हे बघा, हे बघा. ओके, आता तुम्ही म्हणाल ह्याची हाईट कशी ॲडजस्ट होईल. तर मी जर हात खाली केला तर हा बघा, आणि जिथे मला थांबवायचं आहे तिथे मी हाताची मूठ अशी पूर्णपणे बंद केली की तो थांबतो. आता मी मूठ ओपन केले आणि हाईट वर केले बघा. तर अशी काहीशी गंमत आहे या ड्रोन मागे. एक नंबर ड्रोन आहे. आता बघा तुम्ही, आता मला लांब पाठवायचं आहे या ड्रोनला, तर तुम्हाला एक मॅजिक दाखवतो. मी दोन्ही हात असे घेतलेत आणि बघा आता मला जेवढा पाठी जाऊन द्यायचा आहे तेवढ्यावर मी हात क्लोज केले. आता मला तो फॉलो करायला पाहिजे, तर मला अजून जरा जवळनं शॉट पाहिजे, तर त्यासाठी मी त्याला जवळ बोलवतो. आता बघा, ओके, आता मला थोडी हाईट खाली पाहिजे, तर मी हाईट इथे. आता मला तो फॉलो करायला पाहिजे, तर मी चालेन तसा तुम्हाला आता तो फॉलो करेल. बघा, मला पूर्ण व्यवस्थित फॉलो करतोय. तर अशा पद्धतीचा हा ड्रोन आहे की जो मला फॉलो करतोय. मी सोलो शॉट त्याच्यावरती घेऊ शकतो. ये, आणि मी आता हात असा केला आहे आणि तो बरोबर माझ्या हातावरती येऊन लँड होणार आहे. तर मित्रांनो, आता मी रिमोटला बघा आपला मोबाईल लावलेला आहे आणि इकडे ड्रोन आहे. आता मी रिमोटवरनं ड्रोन तुम्हाला उडवून दाखवतो. क्लिअरिटी आणि ह्याचा जो रिझल्ट आहे तो मी तुम्हाला अपलोड करतो. ह्याच्या पुढे फुटेज तुम्हाला दाखवतो. तर कसं वाटतं मला सांगा नक्की. स्टॅबिलिटी एक नंबर आहे, अजिबात हलत वगैरे नाही, खूप चांगला फुटेज देतो आहे. तर फुटेज कसं आहे तुम्ही आता बघा. मित्रांनो बघा, आपल्याला आता फुटेज दिसतं आहे ह्याच्यावरती, तर एकदम क्लिअर आहे. आता तुम्हाला रिझल्ट दाखवतो बघा. ह्याला आहे ना काही ऑटो मोड आहेत, म्हणजे आपण त्याला क्विक शॉट्स बोलतो. तर आता बघा, इथे सर्कल म्हणून आहे आणि त्या सर्कलला आता मी सिलेक्ट केला आहे आणि मी आम्हाला इथे सिलेक्ट केला आहे बघा. ओके, तर आता आपल्याला कुठल्या बाजूला फिरवायचं आहे, ह्या बाजूला की त्या बाजूला, तर ते आहे. आणि मी आता स्टार्ट बोलतोय बघा. 3, 2, 1. तो बघा आपोआप आता आपलं सर्कलमध्ये शूट घ्यायला लागला आहे. म्हणजे बघा, जे नवीन आहेत, बिगिनर आहेत, तर त्या बिगिनर लोकांसाठी पण हा ड्रोन एक नंबर आहे. बघा, सर्कल आपोआप त्याने पूर्ण केलं आहे आणि मस्त शॉट घेतला आहे. त्यानंतर अजून एक आपल्याला इथे शॉट दिला आहे बघा, क्विक शॉटमध्ये रॉकेट शॉट घेतो आहे बघा. जरा अजून आपण त्याला पुढे घेऊया थोडा. ओके, ड्रोन सेट करून घेतला आपण आणि आता स्टार्ट म्हणूया. 3, 2, 1. तो बघा, आता हा रॉकेट शॉट आहे, म्हणजे आपल्याला पूर्णपणे खालून तो वरती गेलेला आहे आणि टॉप अँगल घेतला आहे बघा त्याने. तर हा 30 मीटरचा रॉकेट शॉट आहे. तर तो सुद्धा ऑटो मोडवरती मी आता घेतला आहे आणि ड्रोन आपला परत आपल्या आहे त्या पोझिशनवरती यायला लागला आहे. तो बघा, आहे त्या पोझिशनवर येऊन ड्रोन आपला थांबलेला आहे. अजून एक शॉट दिला इथे आपल्याला, तो म्हणजे ड्रोनी, तर तो पण तुम्हाला दाखवतो. आता आपला 30 मीटर वर गेला होता ऑटो मोडला. आता हा ड्रोनी आहे बघा, कसा घेतोय बघूया. 2,
1. ड्रोनी शॉट घेऊन झाला आहे आणि आता आपला ड्रोन परत जागेवरती यायला लागला आहे. ओके, एवढासा ड्रोन आहे, छोटासा, आपल्या हाता एवढा ड्रोन आहे, पण एवढा स्टेबल आहे आणि खूप चांगलं फुटेज देतो आहे. एवढा वारा आहे ना, भरपूर वारा आहे इथे आत्ता, त्यात पण तो एकदम चांगलं काम करतो आहे. आता आपल्याला ह्याचा आहे ना फोटो मोड आपल्याला बघायचा आहे. तुम्हाला आता फोटो मोड पण दाखवतो. खूप चांगले फोटो घेतो असं मी ऐकलं आहे. यावरती आपल्याला व्हर्टिकल शॉट पण घेता येतात, त्यासाठी हे बटन दिलेलं आहे. ह्याच्यावरती आपण मोड चेंज करून व्हर्टिकल शॉट आपल्याला ह्याच्यावरती घेता येतात. तर आपली एक बॅटरी आता 36% आले. आता आपण अजून एक शॉट घेऊन बघूया. ओके, आपण आता हा व्हर्टिकल शॉट घेतलेला आहे, जो की मी आता स्क्रीनवरती बाजूला फ्लॅश करतोय. आता बॅटरी लो झाले. Aircraft will return to the home point in 10 seconds. ओके, Return to home. आता आपली बॅटरी लो झाले, 27% आले. तर आपला ड्रोन आता रिटर्न यायला लागला आहे. आता बघा, जिथून आपला फ्लाय झाला आहे तिथे आपला तो रिटर्न येतो आहे. तर मित्रांनो, बघितला तुम्ही आता हा ड्रोन. तर बॅटरी, रिमोट आणि हा ड्रोन असा हा पूर्ण सेट मिळतो. बॅग मी सेपरेट घेतले. तर आता या ड्रोनची किंमत काय आहे आपण जाणून घेऊया. तर मला हा ड्रोन बसला 52,000ला, काही ठिकाणी 58,000, 60,000 पण किंमत आहे. तर कुठे मिळतो ड्रोन, तर मी तुम्हाला खाली डिस्क्रिप्शनमध्ये एक लिंक टाकतो, त्याच्यावरनं तुम्ही मागवू शकता. तर हा ड्रोन अतिशय भारी आहे. ह्याला 120 मीटरची हाईट आहे. तर 120 मीटरवरनं पण खूप छान छान फुटेजेस येतात. मी आता ट्राय केला, 120 मीटरपर्यंत मी वरती गेलो होतो आणि खूप मस्त फुटेज आली. ह्याचं कलर्स वगैरे प्रॉपर दाखवतात आणि इमेज पण क्लिअर आहेत. ह्याची जी फोटोचं पण एक सिस्टीम आहे, ती मला आता जमली नाही आहे ट्राय करायला, पण मी नेक्स्ट टाईम तुम्हाला कुठल्या तरी एका व्हिडिओमध्ये दाखवेन. तर तो स्वतः फोटो वगैरे पण चांगले कॅप्चर करतो. तर आजचा व्हिडिओ जर आवडला असेल आणि तुम्हाला माहितीपूर्ण वाटला असेल तर एक कमेंट करा, लाईक करा आणि आपल्या मित्रांमध्ये पण शेअर करायला विसरू नका. तर व्हिडिओ मित्रांनो आवडला असेल आणि जर तुम्हाला माहितीपूर्ण वाटला असेल तर एक लाईक करा आणि एक छोटीशी कमेंट टाका, जेणेकरून आम्हाला प्रोत्साहन मिळेल. आणि चला तर मग पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत बाय बाय.